आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मागणीला यश। सावित्री नदी पात्रातील गाळ उपसाकरिता आणखी 20 कोटीच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्ग संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक काल 25 जुलै रोजी मुंबई येथे पार पडली। या बैठकीदरम्यान महाड पोलादपूर माणगाव या मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड शहरासह रायगड जिल्ह्यात आलेल्या पुराचा संदर्भ देत महाड शहराच्या बाजूने जाणाऱ्या सावित्री नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी 20 कोटीच्या निधीची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे। या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर केला आहे। जुलै 2021च्या महाप्रलयानंतर सलग 2 वर्षे महाड तालुक्यातील सावित्री नदीसह काळ व उपनद्यांमधील गाळ काढल्यामुळे गेल्या 2 वर्षात महाड शहरासह तालुक्यात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले। यावर्षीही महाडकरांना याचा अनुभव 2 वेळा पाहायला मिळाला असल्याचे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देत आणखी 2 वर्ष हा गाळ उपसा सुरू ठेवला तर महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला महापुरापासून मुक्ती मिळेल आणि करोडो रुपयांचे नुकसान टाळता येईल। त्यामुळे सावित्री नदीतील गाळ उपसा करण्यासाठी 20 कोटीच्या निधीची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे। काल मुंबई येथील बैठकीला जाण्यापूर्वी सकाळी महाड शहरातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर महाड शहरासह तालुक्याला पुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण आणि शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही महाडकरांना दिली होत असे गोगावले म्हणाले आहे। अवघ्या काही तासातच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी 20 कोटीच्या निधीची मागणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गाळ काढण्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर केला। याकरिता संपूर्ण महाडकरांकडून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले जात आहेत।